लोणार ग्रामीण रुग्णालयात भीषण अग्नितांडव, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जळून मृत्यू। येथील ग्रामीण रुग्णालयात कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 23 डिसेंबरला एका रुग्णाचा रुग्णालयात जळून कोळसा होऊन मृत्यू झाल्याची घटना सकाळी 3:45 उघडकीस आली आहे। याबाबत सविस्तर असे की काल 22 डिसेंबर रोजी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात फोन आला की लोणार बस स्थानकावर अनोळखी व्यक्ती आजारी आहे। सदर व्यक्तीला 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सने रुग्णालयात 4:35 मनोरुग्ण हरिभाऊ बापूजी रोकडे, वय वर्ष 65, राहणार पैठण यास दाखल करण्यात आले। रात्रीला वैद्यकीय अधिकारी शोएब शहा, कक्षसेवक बळीराम खरात, आदी परिचारिका माने, सुरक्षा रक्षक उद्धव वाटसर यांची ड्युटी होती। सकाळी 3:45 रुग्णालयाला आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने रुग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली। ज्या रूमला आग लागली होती त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचण्याच्या अगोदरच रुग्णांचा जळून अक्षरशः कोळसा झाला होता। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले कर्मचारी रात्रीला झोपलेले असल्यामुळे आग कधी लागली याची त्यांना माहिती झाली नाही। कर्मचारी जागे असते तर रुग्णाचा जीव गेला नसता अशी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होती। रुग्ण हा मनोरुग्ण होता व त्याने बिडी पेटवल्यामुळे आग लागली, तर काही कर्मचाऱ्यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले। घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन खराडे हे करीत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करीत आहेत। रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यामुळे पोस्टमार्टम केल्यानंतर तहसीलदार यांच्या परवानगीने नगरपालिकेच्या सहाय्याने रुग्णावर 1 तास 15 मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलीस सहाय्यक निरीक्षक इंगोले यांनी दिली। सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा। अटेंडंट यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला, त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली, तर सदर पेशंट जळताना दिसून आला। आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्सटिंग्विशर 3 ते 4 फायर एक्सटिंग्विशर प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पेशंट जळालेला असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला। त्यानंतर सदर घटना ही पोलिसांना इन्फॉर्म करून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।